कसा आहे चिक्याचा दरारा. चिक्याला आम्ही गाठला कोंडून. बाबांना 10-15 मिनिटं आमची हातच घालवली, कारण की येत होता वैरण काटा निघाले आम्ही. वैरण मागणं थांबाय दीपक. चला वैरण. हा आता निघाली वैरणीला पुन्हा एकदा त्याच ठिकाणी त्याच जाग्यावर बाहेर शेतीतच ट्रॅक्टर वळवणार आहेत. असं काय नाही. आणि जमलंच तर रायबा शेटला आम्ही फेरा काढणार आहे. चला बघूया. आणि रानात जायचं असते, वैरण वगैरे काढायचे असतील तरी कपडे असतील आपले. हा ड्रेस कोड आहे रानातला, म्हणजे काय तर म्हणते त्याला जर्किंग. गवताला कोस आहे भरपूर. तर पुन्हा एकदा आलेलो आहे फेऱ्यालाच म्हणतोय, सॉरी. पुन्हा एकदा आलेलो आहे ह्याच ठिकाणी वैरणीला. त्या शेतनं इथंपर्यंत तोडले ती बहुतेक वैरण नेल्या कोणीतरी. डल्ला मारलेला आहे आणि होते आता ट्रॅक्टर बाहेर शेतनं शेतकं नेलेला वळवाई त्या रानाच्या पलीकडे. तिथं ट्रॅक्टर अडकलेला. चला बाई आधी वैरण काढ्या. लागलं तर वळवून लावूया काय. काय आहे तिथं वळव्या का पुढे जावे. हो एवढा का पाक तिथपर्यंत आहे. सगळं असं आहे जग बघ की तू. डम्पिंग तर डम्पिंगवर तर नेणार ना आपण. नेऊन वाळवतात काय करायचं. लागल तर पण बाद झाला एवढा तिघ बांधून आणला. होय वाईट वाटलं ते पण खालची जागा फायदा कोसे लागलेली. काय झालं भाई. क्वार्टर पिन नाही. क्वार्टर पिन नाही भाई. यायचं का वळवून मी दीपक लागतो सर पांडा. चल चला तर लागतो सुराला आता. छम 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 छम. आ विटू विटू खालनं घ्या आपलं ना. होय लोकांचं आहे. वीस पाय पुढे तर घ्यायचं. चला घेतो गावात काढून आता मला. मी जातो मध्ये इथं सेंटरला आणि इकडे सोराला लागली मागं. मी घेतो इथं नशाच, कारण त्याचं रान पण मोकळं करून द्यायचं आहे. इथलं घेऊ का. इथलं घेतो इथलं ओकेच. तर आमचं डम्पिंग भरून झालेलं आहे. घाम आभाळ आले त्यामुळे एवढा घाम फुटला आहे. आणि ह्याने केली माझ्यावर ह्याने गंमत केली. मला एकट्याला तोडायला लावले. बघू शकता आता बांध कुठं पाहिला इथंपर्यंत होता. आता कुठं नेला बघ. हा ह्या पाईपवर आहे ना. हा मग आता बघा कुठंपर्यंत नेला. आता 2-3 वजी राहिलेली. आता ती बाबळ आहे तिथेपर्यंत आहे बांध. आता म्हटलं ही काय होती वैरण परत बाद होऊन जाते. ही पुढली नव्ह का. ती मध्ये कशात झाड. ती शिवरीच आहे. कसली शिवरी. हो ती शाळा नाही काय. येऊ जाऊ हा याला ध्यानात आला. मी शिवरी बसून आलो का. शिरट जरा खुश होती का ना आपल्या. ती गाय नेणार आहेस काय. दीपक शेट आणायला लागले ते वज. दीपक आज रोवार असले गडी काय मदतीला येतो. आज दीपक शेटला जेवण माझ्यातर्फे. तर तुला नाही कारण घेऊ येतच नाही. येतच नाही बाजार. बिट्टूला पण आज. चला तर शिवरी एक आहे बघा. ही शिवरी ही तोडतो आम्ही. म्हटलं आम्ही तो वैरण काढून, कारण महत्वाची वैरण आहे. आम्हाला आज ह्याला रायबाला पण फेरा द्यायचा होता. मग मी बोललेला व्हिडिओ रायबाला फेरा टाकायचा. तर बाहेर शेट म्हटलं दादा भाजीला चालवायचं आहे. आज भाजीला अवताभर चालवायचं आहे. आज आपल्या रानात चालवायचं भाजीला. म्हटलं तर रायबा शेटला उद्या देऊया फेरा. ओके म्हणलं काही अडचण नाही. चला शिवरी कुठे गेली. असता कुठे गेली शिवरी. हा पुढं आहे. काही शिवरी आपल्या शेळ्यांच्यासाठी वैरण.
तर सुलतान आलाय आता बाजीला घ्यायचा आहे बाहेर. वाजले 10. चला पैसा दिला काय? पैसा दिला का? कवाळ कवाळ आहे तू. पैसे देणार नाही का? मी देऊ पटल काय म्हणला तो? मी कुठे देणार? फायदा देणार पैसे. अरे ती नव्हे पण फादरला सांगते. तर सुलतान येऊन अर्धा तास झालाय. किरकोळ वाद चाललाय किरकोळ. पण याला आधी मार. होय एक पंप झाला असता. ए ते नव्हे ए मेजर आपलं गाव मारणार. डेपुटीला फोन लाव. आणले औषध घरात औषध आहे. अरे घरात औषध आहे. ते नव्हे घरात औषध आहे. औषध आणून ठेवलंय. जोरदार तयारी. लागणी पाय देऊ नको बाळा. लागणी पाय पडत्या. हा ही पायप चांगले आहेत ना सगळ्या. लोकांच्या रानात सारखं आता बाजीला महिनाभर व्यायाम द्यायचा. मग आता हीच ठेवणार आहे महिनाभर. हा हा विषय काय होतोय? 1 मिनिट. हा विषय काय होते? हा काय होते विषय? इकडे पायात चढ घुसेल. बरोबर आहे की मी. आणि ही कापून वरच्यावर घेतलंय नाही लय असं काही ना कापलेलं नाही. आणले बघा आपण. आणलंय ना. मारतो इथं टाक. अहो दीपक दादा कुठे गायब झालं का? अहो खायला आणले. खाया गेला असेल बिचार. हा खायला डोसं पुरणार नाही तुम्ही शिरा करून आणला गोड. माहिती होतं एवढी इथं गँग असणार आहे मोठी. जाऊ दे सर. हा जाऊ दे कुठल्या भाऊ. तर आम्हाला आपलं कोण आहे बरोबर पडते. आणि काय बघा आता बाजूला चालवायचं आहे. वैरण घेऊन आलो. दाखवली मी वैरण त्या ब्लॉग मध्ये. इकडे वैरण आहे. भरून आली डम्पिंग भरून. एक 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 आता त्याच्या निमित्तानं आपलं अंतर सोडायला लागेल. होय आता ही काढून घेऊया समजा. मी पण येते 4 वाजता. तू इकडे. आणि आल्यावर तू आल्यावर काय कोयता घेऊन. हा हा मान हलवू नका. कोयता घेऊन आल्यावर काय 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 कोयता लागणं पाहिजे. हा कोयता घेऊन आल्यावर काय विषयच नाही. मग काय तर आहे का? विचिल म्हणलं असं का नाही. आता बोला की. येणार मला माहिती. थांब तू तसं थांब. तुम्हाला सगळं माहित आहे. बरं चालतंय. आता आणलेला नाश्ता करा ओ. हा थांबा काय ऐकू ना. आता सांगायला समजा पाय पण कसं आहे माझा हात लागल्या पाय पण निसटली. आणि भैयाने इकडे केलेलं आहे त्यांचं काम चालू. अशा पद्धतीनं बाजीसाठी काय पण. आणि कसला पेंड लागतोय बघा आहे का तणाचा. ऑलराऊंडर भैया. हा इतका मस्त असा वास यायला लागलाय मातीचा. एकदम छान. होय त्यांनी म्हणते ती य बाबा य सुलतान पण चालवायचा आहे. सुलतानसाठी कष्ट घ्या. कष्ट घेतलेलं कधी वाया जाणार नाही. कष्ट घेतलेलं कधी वाया जाणार नाही. होय सुलताननं काही 1 नंबर करून बाबा गुलाल घेऊन बसलेला व्यक्ती तो है ना. तसं कष्टाचं फळ एक नाही दिवस मिळणार. यातनं जाऊ दे गुंडाळा पाईप. तर हा शिवराज 10वीला. विटू 9वीला. तू कितवीला आहे? 8वीला. आणि तू 4थी. आणि तो कितवीला आहे? 10वीला. तर 10वी 9वी 8वी आणि 4थी असे वर्ग इथं भरलेले आहेत. आणि अभ्यास कसला करायला लागलेत तर रानातला. होय पोरांचा अभ्यास कसला चाललाय.
झालेलं आहे काम. दोन म्हणजे त्या दोघं बसतील एवढंच करायचं ना आतापुरतं. हा? दोघं बसतील एवढंच करायचं ना आतापुरतं. लागलं घेतो घेतो पुढे जातो. म्हणून म्हटलं पाईप लावून. आज संध्याकाळी खरंच मी येते 3:30 वाजताच येते. तुम्ही मी तुम्ही असल्यावर मी असल्यावर तुम्ही काम करायला मज्जा येते. हो सिरियसली येऊया काय? हो थांब थांब जरा इथं थांब इथं थांब. हो मी जाऊ का? इथं मी जाऊ का? हो अहो सकाळची वेळ आहे, मला पुरगी जवळ थांबायचंय. काम तर बघा एवढ्या मोठ्या कडबाच आहे ना हो? तर त्याच्यात चाललेलं आहे एवढं कष्ट घ्यायचं कुणासाठी? कोणासाठी म्हणजे बाजीसाठी हे सगळं कष्ट चालू आहे का? तर भाजीसाठी आपण इकडे धार पडत होतो. हा काय बरं तिकडे चालू पलीकडं हा लागलं तर म्हटलं सगळ्या पायपा हातासरशी काढून घ्याव्या. करायचं आपल्याला. हो आज मी 100% 4 वाजता येणार आहे कोयता घेऊनच. बघूया पण मला आता लय दिवस झालं काही सवय नाही, पण करणार प्रयत्न 100% असणार आहेत माझं. ठीक आहे. काय झालं एवढं राहिलं तेच की. आता दीपक गेला केला आम्हाला. हो बरं आता किती वेळा म्हणू? खाऊन माझं पोट भरा तुम्ही. खावा हो खावा. जाऊ दे की मग सुलतान घेऊन जा म्हणा. सुलतान घेऊन जा. याचा जा बाबा इथं बांधू नको. पप्पा गत शिकला म्हण. चालतंय तर यांची चिडवाचिडवी चालू आहे. आणि एका दादांची कमेंट आलेली काय अवतार काय कपडे घातलेत. तर अवतार घेऊ. रानातला एक ड्रेस आहे मला आणि गावाला जायचा एक ड्रेस आहे मला. नाही हो रानात असल्यावर असंच अवतार बघून चालते मी. फुल कपडे घालून काम करायला लागतं. सिटीत बहुतेक राहायला हा शहरात वगैरे. ते रील्स वाले शेतकरी नाही हो. तर त्याविषयी काय झालं हा त्यांनी मला वाटतं डायरेक्ट ते माझा व्हिडिओ बघितला असेल पहिल्यांदाच. हा तसा अवतार आहे. माहित नसेल की काय अवतार आणि चप्पल ही करायची वेळ नाही मला आज ठरवलंय मी हे करायचं जरा म्हणजे केस वगैरे कापायचे. तर ही काम लागलं आज. असू दे लो काम तर आहेतच. आणि दीपक काय म्हणला आणि ते विषय कपड्यांचा म्हणशीला तर कपडे नाही ते आपल्याला. तर कपड्याचा विषय म्हणशीला तर आमचा अवतार येऊन राहणार असाच असतो. एनी टाईम 24 तास आपलं लांबडं काय घालून ते घालायचं तिथं मास्क असं तोंडाला. आणि एवढं की पहिल्यापासून शो ऑफ करायला आणि देखावा करायला नाही जमत. असं नाही की बाकीचे रील्स टार्गेट आपले इस्त्री ताट आणि ते पुढे ते नको बोला. आता काय काय वळागला असेल काय मला पण नाही माहित काय. तुला पण नाही तर जे त्या भागातले ह्या सानिध्यातली हा तशी माहिती इस्त्री ताट टिंब बरं नाही टिंब तर हे विषय आहे. तर आमचं कसं असते जसा रिअल तसा वेश तसं नाही. जसा वेश तसा वेशच. असं नाही की हिताय म्हणून वेगळं तिताय म्हणून वेगळं. हो. कसं घावल तसं है ना. जसं आवडेल तसं राहायच. असं काय नाही की आणि जी आम्हाला आपली म्हणून बघते ती समजून घेतात आणि त्यांना हे सगळं आवडतंय त्यात आम्ही खूप खूप समाधानी आहे. माहितीये का म्हणजे फॅमिली म्हणून तुम्ही प्रत्येक कमेंटला लक्ष देता तसं काय नाही. बाया थांब ही का सांगतो बाया थांब ही का सांगतो माहितीये का हा कारण की सिटीतली भरपूर जण आहेत. नाही काय काय नवीन व्हिडिओ बघतील हा त्यांचा परत ह्या कमेंटचाच नाही रिप्लाय. हो या कमेंटचाच रिप्लाय नाही. हा प्रत्येक कमेंट ते आपली गैरसमज होतो परत. हा आम्ही रिप्लाय तिथं देत नाही पण ज्याशी वाटते त्याचा रिप्लाय देतो. आणि आम्हाला आता काय राग बी घेत नाही म्हणजे आम्हाला असं काही वाटत नाही कारण शेवटी व्यक्ती तशी प्रवृत्ती होय. व्यक्ती तशी प्रवृत्ती त्यांचा स्वभाव तसा एखाद्याला टोचून बोलणं किंवा एखाद्याच्या मनाला लागल असं बोलणं तो त्यांचा स्वभाव. आता बघा कसा आता हाय तसा अवतार आहे आणि होय काय फरक नाही. आता बंबा दिशेचे म्हणजे ओरडून लावलं केस कापा दाढी करा केस दाढी करायची. सकाळी गेल्या नंबर लावायचा. त्यात रविवार आज गर्दी असते. हा बरं ठीक आहे. या गोष्टीवर खाऊन पिऊन घ्या आधी. हो आता ही झाली शेवटची पाईप राहिल्या हा काढतो म्हणजे बघ भाजीमुळे किती काम झालं. नाराज करतो नाही कायम सूर लावतो कशाला ना कशाला तरी. आणि बाजीचं एक वैशिष्ट्य पहिलंच का बाजी एखाद्या टेम्पोतनं गेलाय आणि मोकळा आलाय. मागच्या वेळेस गेला साताऱ्यात नाही पुण्यात नाही येताना भारतला घेऊन आला. आता आगड बेगड मधनं येताना सलगर मधनं जाऊन आला घेऊन काहीतरी घेऊन येते. सांगा राहिलं हा आपल्या अनेक महत्वाचा विषय ते उद्याच्या व्हिडिओ मध्ये आपण परवाच्या व्हिडिओ मध्ये शेअर करा. फॅमिलीचा गैरसमज नको. हा चालते की डीप व्हिडिओ त्याच्यावर करूया. काय नाही सगळं असं ह्याच्या पुढे झाले मैत्री म्हणजे एकदम सामंजस्यानं झालेला आहे. सामंजस्यानं होय ना. हा ठीक आहे चला. व्हिडिओ आता मोठा मुलाखत पण टाकायची. हो
हे मुलाखतीत घालणार आहे. होय. चालतंय. कारण की सगळ्यात जवळची आपल्या सबस्क्रायबर आणि खरंच ते फॅमिली मेंबर झालेले आहेत. त्यांनी मेसेज केला पर्सनल की दादा माणिकराव दाखवा हो. माणिकराव आता तिथं जाणार आहे की माणिकरावचा व्हिडिओ करा आणि आम्हाला दाखवा. आणि ह्यासनी नक्की माहित पण नव्हतं की खरंच त्यांचा माणिकराव आहे, पण त्यांना कळालं. बघा मुंबईत राहून एवढी डीप माहिती त्यांनी घेतली. त्या कट्टर बकासूर प्रेमी आहे त्या, आणि त्यामध्ये बकासूर नंतर माझा रायबा होता, पण आता रायबापेक्षा बाजी झालाय. कोण कोण आहे? सोन्या भाऊजी नाही ते, अरे हे आहे त्यांचा कोण हो? रोहन. हा हा काय बोलू काय? ठीक आहे. बहिणी साहेब बोलल्या तर त्यांना काय वाटत नाही, मग मला काय म्हणा ती सांगा. नाही हो, नाही मी विसरत नाही हो त्याच्यावर. हा वहिनी माझं कुठं काय आहे त्यानं सांगायला पाहिजे का त्या माणसानं. हा आम्हाला नेतं ते. बरोबर आहे. आणि आम्ही गेलो की झाली नाराज. काय करायचं माणसानं. बर भुईमुख खाली बघा नको. लय अजून वडा. तर साप चाललाय, साप नाही लय अजून वडा. आणि बाबा लय तर म्हणजे चालायला एवढं लागतंय की बास. तरी नशीब 2-2, 3-3 पाटकी केलेत, म्हणजे काम करताना एकदा ही एकदा ती एकदा ती. बास वडा वडा जराशी वडा बास. थांबा भैया. बाई आता कसं येऊ? मी पण त्या समरा त्या रॉक्यागत निघाल्या गप्प आणि पुन्हा मागे जवळ बघतोय बटाटा डोळं करून नाही काय करत. असू दे हो, बाजीला मदत करायला लागलाय तो. तुमच्या बाजीला मदत करायला लागलाय भाऊजी, तुमच्या बाजीला मदत करायला लागलाय. तुमचाच आहे तो. घेऊ दुसरा व्हिडिओ आहे. विषय असा झालाय बाहेर आता त्यामुळे भाजी चालवायला चालवायचा. लय मोठा पाऊस आला भैया. मग 4 वाजता चालवा की. 4 वाजता चालतंय. आज मग ती वाटलं तर राहिलेलं पण खालचं काढू सगळं. अलीकडे जाऊ. तर नाश्ता आणलाय. वाजलेत 12, 12:30 आणि जेवणा सोडून नाश्ता खायला लागलेत. तरी ताणलाय शिरा. तर खाऊन घ्या. हा खावा खावा म्हणून माझा केलेला नाश्ता जिरला. बाय बाय. तर आपण 5-10 मिनिटं झालं वाट बघत होतो. तर समीर भैया गेलेले बाहेर, आलेले आता. आणि हा माणिकराव, हिंद केसरी माणिकराव. हा पाखऱ्या 50-50. आणि हा पण माणिकराव. हा ना छोटा माणिकराव. ते दाखवलंय मगाशी आम्ही. लय इधर आहे त्याला मार बिरल सारखं त्याच्या अंगावर जाते बारकेज. तर हे त्याचा ते उठतो मनानं. कुठल्या पायाला प्रॉब्लेम झाला ह्या काय? भरपूर तुम्ही प्रयत्न केला. चालूच आहे प्रयत्न, बंद नाही प्रयत्न, अजून चालू आहे ते. चालू काय म्हणते डॉक्टर? काय म्हणतात डॉक्टर? म्हणतात कसं तिचं हाडबीड सगळं पूर्ण भरून आलेलं आहे, पण बैलानं भीती खाली मग बैलच पाय खाली सोडत नाही. हा हा. आता पर्याय काय त्याला? आता काय, आता त्याच्या मनानं चालला तरच चालला. मग आता उभा राहताना 4 पाय हो? 4 पाय उभा. फक्त बोजा देत नाही का पायावर लागलेल्या. हा हा हा. तरी कसं झालं भैया? काय पळता पळता अचानकच झालं. म्हणजे मोठ्या मैदानात? हा, खटावच्या मैदानात झालं. तरी पण सेमी काढला ना, गट काढला आणि सेमीत नाही लंगडायला गटाला पळून आलं. हा, म्हणजे परत सेमीला पळवला ना काय? नाही. तर माणिकराव हिंद केसरी किती साला झालं? आता होऊन झालं की बघा 1 वर्ष झालं पूर्ण. म्हणजे पायाला लागून. आणि हिंद केसरी
हिंदकेसरी 2023ला. 2023ला कोणाबरोबर होता पायरा तेव्हा? तेव्हा विजू मंदिराचा सरदार होता. सरदार. माळशिरसचा. हां हां. मग ह्याच्या आठवणीत आपला ह्यो दुसरा माणिकराव तयार करायला लागला काय? हा परत पाखऱ्या तयार झाला. पाखऱ्या फायनल मारत होता ना. हां. पाखऱ्यावर 5-6 मैदान फायनल झाली. परत माणिकराव घेतला सुरुवातीला. या दोघांचं गुण जुळतील काय? माणिकराव माणिकराव गुण जुळती. जुळतील. पण बैल घेतल्यावर फायनल मध्ये जाईल. हां हां. आता कुठल्या काढलेल्या मैदानात? आता माझा चोराडला मैदान झालं तिथं काढला होता. हां. सीमेला गाडी जरा सुट्टीला मागं सरकली तिथं फसली गाडी सुट्टीला सीमेला मार्ग. दोन्ही खांदी ह्यो पण ते पण दोन्ही गाडी घेऊन शिव बाबा काय काळ गाजवला ह्यानं काय विषयच नाही. त्याने काय ठेवलेलं. मी काशीगावात बघितलं त्याला पळताना. आम्ही तिथंच उभा होतो. किती सुट्टा लागलेला गटाला सेमीला पण बारकाड दिसायचं रे. आणि मला सांगितलं माणिकराव तवा कळालं ह्यो माणिकराव. काय बिचारे माग लागले. शीतही झालाय काय तिथं? राईट साईडला. हां हां. म्हणजे सळा झालाय फक्त तिला भ्या काढले. पाय खाली टेकत नाही. व्यायाम काय असतो? व्यायाम का आता ही बैल पळायला चालू आहे मैदानाला त्यामुळे ह्यांना काय व्यायाम नसतो. तरी पण झोपून आणतो छकड्याला 2-4 किलोमीटर दोघांनी. हा म्हणजे मैदानाला गॅप असलो काय? हा मैदान एक 8 दिवसा गॅप असला नाही 5-6 दिवसाचा. दुपून एक 4 किलोमीटर जाऊन येते मागं म्हणजे 8 किलोमीटर व्यायाम आहे दोघांनी. 8 किलोमीटर माणिकला पाखरेला. हां हां. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आदतमध्ये पळवता का नाही? आदतमध्ये काही लई पळवली नाही वैली. आदतमध्ये शक्यतो जास्त पळवत नाही दाट. नाही काय? दुसरं आल्यावर पळवतो. आपल्यालाच विचारायचं होतं कारण की रायबाच्या विषयी लय जर मला म्हणते ती पळवत जावा आदतमध्ये जरा म्हणजे म्हणजे कसं प्रमाणाच्या बाहेर जास्त बैल आदतमध्ये पाहणार परत दुसरा चौसा त्यामुळे संबंधी बैल गती कमी करतो आणि 400 नंतर परत डबल पळायला चालतो लेतान काढले. त्यास व्यायाम कुठला देत असतो आदतला? व्यायाम काही छकड्याला झोपून चालवणे हां चालवून जरा फिरवून आणणे. महत्वाचं कसं आहे बैल शिकणं म्हणजे बैल छकड्याला झोपून दोन्ही खाली चालला पाहिजे. बैल दमवायचाच नाही आदतला काय? तुमचं नाव काय दादा? माझं विक्रम सांगणे. विक्रम साळुंके. विक्रांत साळुंके. मग तुम्ही पार्टनर म्हणले ते हेच काय? ते मोठं भाऊ काय? हां हां हां. ते काय ओळखीचे आहे ते समीर भैया. मला कमेंट पण आल्या भरपूर की बैलांना हां. आणि खुराक काय हो? खुराक आता काय मक्का 8 असते म्हणजे घरी तयार करता म्हणजे घरी पीठ करतो. मक्का 8 आणि 7 असते दळून. मक्का 8 7 उडीद डाळ असते. उडीद डाळ. सोयाबीन सोयाबीन असते. सोयाबीन नाही काय? आणि संध्याची दूध असते. दूध किती लिटर आहे दोघांनी? म्हणजे मालिकेला काय म्हणजे आता मैदानात दाट नाही त्यामुळे 2 लिटर दूध आहे त्याला. 2 लिटर म्हणजे एक टाइम? 2 लिटर ही एक टाइम दूध हाईच आमच्या दोन्ही वाल्यांना 2 लिटर हाईच पाकळी. इच्छा गाव आणि एकसारखं एकदा पळायला चालू झालं हां 2 टाइम दूध. 2 टाइम संध्याकाळी थोडा आणि जेवढं पिल तेवढं दूध असतं. हां हां. असं काय ठराविक दूध असं काय नाही. तर म्हणजे 4 लिटर दररोजचं दूध आहे म्हणा गाईचं. गायचं आईला आम्ही पण मग ते चालू करायचं जरा रायबाला. रुटीन लागल्यावर चालू करायला वाटत नाही. बैल कसं आहे जेवढा व्यायाम असेल हां तेवढं खादी वाढवलं चालते. बैल फिटनेस मध्ये राहतो. बैल बसून राहिला आणि खादी वाढवलं नाही व्यायाम वगैरे चालू आहे त्याचा काय नाही विषय. फक्त काय आहे दादा ॲग्रेसिव्ह पाना जरा कमी आहे त्याचा. ॲग्रेसिव्ह नाही एवढं. नाही कसं आहे आदत मध्ये जरा लहान ऍक्टिव्ह कोण नसते. तो हां हां माणसात जरी विचार तुम्ही केला हां तर ऍक्टिव्ह मध्ये एवढं कोण नसते. नसते काय? हा जसं जसं मान त्याला कळतं होती जी बुद्धी कळती होती हा. तसंच बैलात बी नसते. जसं त्याला कळतं हा. आपल्याला काय करायचं आणि आपल्याला काय शिकवतात हां त्या हिशोबाने जो बैल चांगला सरळच जातो. प्रत्येकाचं असं काय जन्मताच कोण पळायला आणि जन्मताच कोण शेतीच्या कामाला आलेला नसतो. आपण शिकवल्यानंतरच ते होत बरोबर जातं. आहे. तसंच बैलाच पण असते. काय वेगळं असं काही नसते बैलांचं. आमचे प्रयत्न आहेत चालू. प्रयत्न करत राहायचं. यश आपल्याला हमखास एक दिवस मिळणार. हा बरोबर आहे. आम्ही पण तेच म्हणतो काय प्रयत्न करत राहायचं. आता आमचं पण प्रयत्न चालू आहे. हा. आता देवाला माहित होईल का नाही पण आपलं या बैलांना काय आम्हाला मिळवून दिलंय. होय आता की नाव कमवलं भरपूर नाही, भरपूर. जाईल तिथं नाव आधी ह्याचं घेतात नंतर त्या माणिकरावचं नाव असतं. होय आणि बरोबर. त्या नावानं आपलं ह्याचं पण नाव निघतंय. आता असं काय त्या बैलांना पण आपलं चांगलंच केलं काय वाईट नाही. माणिकराव त्याचं नाव फक्त त्याला पुढे चालवत राहावं बस. आम्हाला काय बाकीचं नको आहे. चालवायला लागलायच. चालू होतं. त्यामुळे काय एवढं काय माणिकराव काय दृष्ट लागली म्हणायच्या नजर. काय कुठं थटला नाही पटला नाही काय नाही पायवर धरला. कसं काय हो? पळून काय आला त्याचं काय तर झालं? पायवर धरला पाहिजे. म्हणजे माझ्या हिशोबाने काय प्रमाणापेक्षा जास्त मागं पाहिजे होता ताणला. हा हा त्यामुळे पट्टी जास्त लावली पाहिजे. 50 फुटाचं ना 50 फुटाचं. चोरी पळत आला वर. तरी आलाय बरोबर. 3 पाय बैल आला. सरजेसन होत आहे ना. उत्तम भाऊचा सर्जेचा. आता काय म्हणजे उभा राहतो 4 पाय फक्त त्याचं त्याला कळत. उभा राहतो बसतो तो वैरण खाली सगळं चालू. त्याचं त्यालाच असतं सगळी. फक्त एवढं पूर्ण थांबलं बाकीचं काही नाही. शेव कुठनं घेतला तुम्ही? सुरमधून पाखरे. आणि हो माणिकराव माणिकराव सुरमधून घेतला.
एकाच मालकाची. एकाच मालकाची आहे ते चांगलं आहे. आणि बाळूमामाच्या आशीर्वादानं लवकरच माणिकराव आपला साळा होईल लई इच्छा होती. आणि मंडळी पण माझी बोललेली एकदा की आपण माणिकरावला भेटायला जाऊया. या की. आता ते काल ठरलं नाही इकडे याचं. मग मला म्हणत होती मला पण बघायचं माणिकरावला. कारण की आम्हाला पण कसं कळालं या यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या की माणिकराव असा माणिकराव तसा तुमच्या जवळच आहे कधीतरी भेट घ्या. मग योगायोगानं पत्री पण करा आलं तुमच्याकडे आणि व्हिडिओ पण म्हणजे कमेंट पण आल्या की माणिकरावचा व्हिडिओ घ्या करून आम्हाला दाखवा कसा आत्ता माणिकराव या कंडिशनला. आणि एकांची घ्यायची आहे मुलाखत म्हणजे ते मोठं लक्ष आहे का उत्तम बाबा त्यांची एक मधली ते एकदा भेट घ्या. मग त्यांच्याकडे एक अनुभव घ्या म्हणजे ते काय सांगतील बघा वगैरे. तर माणिकरावची परत ह्या माणिकरावची पाखरेची बक्षीस आहेत काही सगळी बक्षीस अजून घर भरले 2 रूमा भरले बक्षिसांनी. मग ही ठराविक लावली तिथे ठराविक म्हणजे काय झालं पोरं बसाय असतील ना हा ती म्हणजे तेवढ्यात 5-6 राहिले आम्ही लावतो. आणि पुढे बघितलं तर 2 खोल्या भरलेले आठवणीतलं जे मैदान आहे हा ती लावलेत आपली हा 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 बाहेरनं पळवून संकट मोठ्या डाली ते इथं नाही. गाडीत असं झालं काय ते सगळ्या ढाल्याच्या. मुंबईतले ते बादल्याच्या त्या बादल्या शिर्ती केलेली माणिकराव. माणिकराव काय हा शिर्ती बादल्याच्या. माणिकराव किती वर्ष पळाला तरी हो आमच्याकडे 2 वर्ष म्हणजे 2 वर्षाचं म्हणजे झालं अजून असतं तर काय विषय हार्ड झाला असता. काय त्यांना आपली इच्छा होती ती पूर्ण केली. सलग 3 एक नंबर पाहिजे होता आपल्याला. हा सलग 3 एक नंबर केली. पहिला विंगाला केला, दुसरा मासुरण्याला केला, तिसरा वाठारला केला. माणिकराव बिचारा असं बघितलं की लय बेकार वाटतो. आम्हाला वाईट वाटते रोज बघून. काय पर्याय चालला म्हणून थांबलोय आम्ही. तरी तुम्ही तरी अजून प्रयत्न चालूच आहेत तुमचे प्रयत्न केला सोडत नाही. प्रयत्न करीतच राहणार त्याला. म्हणजे आमच्या या जगत बाजीगत आमचा बाजी बाबा बी सगळं आहे. आम्हाला नुसतं पाळवायचा प्रयत्न चालू आहे आमचा. दोन्ही टाइमला वैरण का 3 टाइम 3 टाइम असते वैरण. 3 टाइम सकाळ दुपारी काय नॉर्मल असते हा आणि संध्या असते पूर्ण. चालते दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही माणिकराव आपल्या फॅमिलीला दाखवल्याबद्दल. कारण की आपली फॅमिली म्हणजे बऱ्यापैकी महाराष्ट्रातली सगळीच बघते म्हणजे प्रत्येक भागातली येते. त्यामुळे माणिकराव जिथं आसपास आहे त्याची माहितीच आहे. सगळ्यांना बघायला भेटेल ना. हा आता सगळ्यांना बघा भेटेल. तर हो माणिकराव अजून सगळा असता तर लय काळ गाजवला असता अजून साहेबांनी. काय नाही ती पुढे काय चालते आता शेवटी नशिबाजी लिहिलंय ते. तर या दादानी प्रयत्न सोडलेला नाहीत. प्रयत्न अजून चालू आहेत प्रयत्न. त्याला प्रयत्न करतच राहणार जोपर्यंत आपली इच्छाशक्ती आहे तोपर्यंत. काय इच्छाशक्ती आयुष्यभर ते जो तेव्हा नाही आमचं ते नातच वेगळं आहे. त्यामुळे आम्ही आता तो बैल एवढा पोहतोय हा पण त्या बैलाकडे एवढं माझं लक्ष नसतं. पण ह्या बैला सकाळ संध्याकाळ 2 टाइम पाया पडतो. आली हा मग कुठनं पण जाताना पण पाया पडून जातो. येताना पण आल्यावर पाया पडतो. रात्री किती वेळ होईल. मग बघा तुम्ही बोलताय का आमच्या गागाव काठोबा राहतोय. म्हणजे प्रत्येक दावणीत एक ना एक नदी असा असतो. म्हणजे तुमच्यात किती 10 नदी असू देत एक नदी असा असतो की त्याच्यावर म्हणजे एक नातं वेगळंच असतं त्या नदीवर. आधी पण आमच्या दावणीला झाली मोठी बैल. हा बाल्या झाल्या माणिकराव बारशा झाला हा शाहीर झाला. शाहीर 2-2.5 वर्ष एकसारखा पळाला आमचा बैल. हा त्यांना तर रेकॉर्ड केले सलग 2 अड्ड्याला पळून नंबर केलाय. 6 फेर पळून बर सलग 2 दिवस सलग 2 दिवस पळाला. आणि रनिंगनं माळशिरसला अड्डा करून पळशीला 1 नंबर येऊन केला होता. पहिल्यांदा गाडी 2 व्हीलर बक्षीस उतरून जिंकली होती ती माणिकराव शाहीरनं. माशी बैल होऊन गेली. पण ह्याचा स्वभाव आणि ह्याचा वेगळाच विषय. एक अड्ड्यानुसार पळालेल्या कुठल्याही मुलानं बघितला हा तो ह्याच्या प्रेमात पडणार का तर पडणारच. अहो नाही तर पण बैल असं येऊन हे करून जाणार. कधीच बैलांना शिंग लावलं नाही का मारलं नाही कुठल्या माणसाला. नुसता 2 वर्ष पळालाय तर एवढं नाव केलं. अजून सगळं असतं तर म्हणजे भरपूर नाव झालं असतं. आणि हिंदी केसरी आणि मला वाटतं झालं असतं आणि 1-2 वेळा 100%. कारण स्पीड होतच लय म्हणजे वाईट वाटतो असं काय झालं. चांगली वस्तू पाळणाऱ्या वस्तूला एकदम शांत स्वभावाचा बैल. मैदान कुणी पण धरून न्यावा. एका कचऱ्यावर बैल कोण पण आला ना कसा पण बैल कसं पण बैल तुम्ही नेऊन सोडा न्याचा झोपायचा बैल. बैल तुम्हाला शिंग हलवणार नाही का काय करणार. तरी पण काय येदरा असता तर ठीक आहे. स्टार्टला तर आम्हाला म्हणायचे कशाला घेऊन आलाय पडेल कुठं तर बैल पळवू नका काही नका. जेव्हा त्याने खाली जाऊन गतीन वर न आलाय म्हणजे त्याचं दिसण्यावर जायचं नाही अजिबात. जेव्हा झेंडा पडला बैल तेव्हा म्हणाय नाही कोणी मग का शिकवतो बघितला नाही याला पहिल्यांदा महत्वाचं ह्याच्या नशिबात कड सारखी साईडची कड होती. आमची एवढी मैदान सगळी झाली सगळी इंस्टाला व्हिडिओ आहे. कडनच बैल पळाला. उजवीनं सगळं परत पळवलं आम्ही कडनच. काय माणिकराव कडन सिमी कडन सिमी तीच फाटी 1 नंबर फाटी होती.
पहिल्या वर्षी बी कडन एक नंबर केला तिथं पण 3 नंबर 4 नंबर केला तिथं पण कडनच पळून नंबर केला. आणि असं कुठलाच नाही की बाळा मोठा बैल होईल असं लोड होईल. बालमासाकडे पण शिराळमध्ये बैल पाहिला 4 नंबर केला. म्हणजे काय म्हणजे टॉपची जेवढी बैल होती ना तेवढ्या सगळ्या बैल पाहिला. बकासूर सगळं पाहिला. बकासूरवर पण कडनच 2 नंबर केला. कडन पळून लक्कन बिकन सगळी मोठी मोठी बैल होती. हा हिशोब म्हणजे पहिले काय बघून काय म्हणजे ह्याला पण नाव ठेवली असतील पहिली. नाही म्हणत बारकी हो. त्यामुळे माणसं म्हणायला एवढा एवढा बैल कसा पळायचा घेऊ असं माणसांचं मत असं. कारण मी काशीवाद बघितला तेव्हा म्हटलं आयला केवढं बारका दिसतोय काय स्पीड लावलेलं. साहेब नाही याला माणसं उभा राहिली की नाही गाडी सुटायच्या वेळी बैल दिसायची नाही. बैल आहे का एक वेळ सोडते बघा अशी बैल डायरेक्ट ह्यो कायम ह्यो सोडणार समीर भैया. नुसतं एकच बोट असेल मुरकीला असं असं पण याला दमदमी नाही. पुढे आलाय पळत टाकला फक्त मागणं एक चालवत पुढे गाडी आणायची. मी सुरज सुटतो ना आमच्याकडे मुलगा आहे त्यानं बाकी कुठली बैल सुटली नाही पण ह्यो बैल ह्याला कधीच काही करत नव्हता. काय कोणाच ठाव ह्याला सगळी बैल मारते शाही मारू कारण पत्रीला वगैरे पडतो की नाही बैल असा मारा आगाव ह्याच्या येतोच जाऊन पाखऱ्या म्हणा आता येऊ सकत पण ह्यो बैल कधीच काय केलं नाही पहिला. ह्याचं कसं आहे माहिती या बैलाचं तो बैल घेतला होता म्हणजे हाऊससाठी आम्ही घेतला होता. हा म्हणजे पहिला आपल्यावर शाहीर आणि सुंदर म्हणून एक पुढे पळत होता. तो खोंड माणिकपेक्षा जास्त पळायचा. जेव्हा माणिक सिंग तिची गाडी फायनल आली तेव्हा त्याच बैलाने 1 नंबर गेला आमच्या सुंदरनं. पैसे लागून म्हणजे आमच्यातच पैसा लागायचा खाली जाताना अशा कॅटेगरीचा होता बैल. अशा काय ह्या माणिकराव माणिकराव त्याचं काय झालं सुंदरचं श्यामा मामा म्हणून आमचे मित्र आहेत दिलाय काय दिलाय बैल. हा हा तो सुंदरच 1 नंबर करायचा. सुंदरवर आम्ही बरोबर पेटचं मैदानचं जत्रच पण 1 नंबर त्या बैलावर केले. बऱ्याच मैदान 1 नंबर त्यांनी केले त्या बैलानं. तेव्हा माणिक 2 नंबर काढत मध्ये जास्त काळ गाजवला त्यानं काय सुंदर नंतर ह्यो चालू झाला. ते सुंदर नंबर करायला आल्यावर मग ह्यो चालू झाला परत. आदत मध्ये लय गुलाल केला नाही दुसरा आल्यावर एक दात पडला होता. कुठनं घेतला ह्यो रेट्रेझर म्हणून घेतला होता अर्जुन म्हणून जातो. तेव्हा किती घेतलेला तेव्हा 1,70,000 रुपये घेतला. 1,70,000 चांगला आहे माणिकराव. चालते दादा खूप खूप आभारी आहे तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. आपली फॅमिली पण आज खुश होईल म्हणणार माणिकराव बघायला गावला. तर बाळू मामाकडे प्रार्थना करतो की बाळू आपला माणिकराव लवकर सळा होऊन पुन्हा एकदा मैदान गाजवायला तयार होऊ दे आणि आमच्यासारख्या गरीबासनी एकदा पायरा मिळू दे. चालते आणि बक्षीस मच्छीला तर ती तिथे अजून 2 खोल्या बक्षिसानं भरल्या त्या ती ठराविक त्यांनी म्हणजे जे आठवणीतले छोटी छोटी पोर राहायची नाही गोट्या बसायला तिने ती टाइमपास म्हणून केलं वगैरे करून. चालते आता कधी मैदान हेच करताय या माणिकराव? त्या माणिकराव 23 तारखेला पळायला कुठं ती चोराडचं मैदान आहे. मैदान तिकडे पळशी साईडला होणार आहे. पळशी 23 तारखेला. आणि हा पाखऱ्या नाही काढणार. पाखऱ्याला कसं माहिती का तिकडे बिंदूरला जाऊन पळवतो. मुंबईला आता 5 महिने होता जास्त पळाला त्याला बिंदूरलाच पळवतो. त्याला नाही 3 खेळात पळवतो नाही काय माणिकरावर लक्ष आहे म्हणा जास्त. एकच माणिकरावर लक्ष जरा आजारी होता त्यामुळे जरा बसवूनच ठेवलं. त्याचं काय भविष्य वासराचं ते घेतलंय गाडवायला आता बघू नशिबानं. माझ्या ह्या जगात ह्या माणिकराव घेत माणिकराव घेतलंय गाडवायला. सात कसा दिल त्याच्यावर आहे त्याचं. मला तर वाटतं 100% आमच्या त्याच्याकडे हीच नजर झाकून आल्यापासून नाही नशीब करणार काम करणार पाहिजे. 100% काम करणार. आपले प्रयत्न पण तसं पाहिजेत ना. ह्याचं नाव काय ठेवलंय? त्याचं नाव ठेवलं चिक्क्या. चिक्क्या. बरं आमच्यात एक आहे की चिक्क्या. चालते दादा चला आभारी आहे खूप खूप तुमचं धन्यवाद. चला भाई शेठ.